आपण सगळेच कधी ना कधी काय म्हणतो त्याला, आज नको उद्या करू या जाळ्यात अडकतो. हां, अगदी रोजचंच आहे हे सर्वांचं. हो ना. एक अगदी साधा विचार मनात येतो की आज थोडा कंटाळा आलाय, हे काम नंतर केलं तर काय बिघडेल. बरोबर? पण पण हा अगदी साधा निरुपद्रवी वाटणारा कंटाळा आपली किती मोठी किंमत वसूल करत असतो याचा आपण कधी विचारच करत नाही. नक्कीच नाही करत. तर या सखोल चर्चेत स्वागत आहे. आजचा आपला विषय याच अत्यंत सामान्य, प्रत्येकाच्या परिचयाच्या पण तितक्याच घातक शत्रूवर केंद्रित आहे. आणि तो शत्रू म्हणजे आळस. हां, खूप कुतूहलवर्धक विषय आहे हा. हो. आज आपण द धम्मपदा गाईड टू कॉन्करिंग एंडोलन्स म्हणजेच धम्मपदानुसार आळसावर विजय या अत्यंत प्राचीन आणि महत्त्वाच्या साहित्यातील काही वेचलेल्या अंशांचा सखोल अभ्यास करणार आहोत. आणि आजची आपली ही जी चर्चा आहे हो. तिचं उद्दिष्ट अगदी स्पष्ट आहे. हो, सांगा ना. आधुनिक काळातील ते जे प्रोडक्टिव्हिटी हॅक्स किंवा टाइम मॅनेजमेंट ॲप्स वगैरे असतात हां. ते थोडे बाजूला ठेवूया. पोमोडोरो टेक्निक आणि तत्सम गोष्टी. अगदी तेच. ते बाजूला ठेवून प्राचीन धम्मपदाच्या आधारे आळस म्हणजे नक्की काय, तो माणसाच्या आत कसा आणि का निर्माण होतो आणि त्यावर वरवरचा नाही तर कायमचा विजय कसा मिळवायचा हे आपल्याला मुळापासून समजून घ्यायचे आहे. म्हणजे ही चर्चा केवळ माहिती देणारी नाही, तर आपला दृष्टिकोन पूर्णपणे बदलणारी ठरणार आहे. नक्कीच. ठीक आहे, आपण हे थोडे उलगडून पाहूया. धम्मपद वाचताना मला एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली, ती म्हणजे आळस हा केवळ शारीरिक थकवा नाहीये. आपण बऱ्याचदा आळसाला फक्त शरीराला आराम करण्याची गरज समजतो, पण हे स्त्रोत साहित्य सांगतं की आळस हा प्रगतीच्या मार्गातील एक अत्यंत मोठा मानसिक अडथळा आहे. अगदी बरोबर. आणि आणि इथेच या साहित्याची खोली लक्षात येते. धम्मपदानुसार आळसाला केवळ एक वाईट सवय मानलेलं नाहीये. मग काय म्हटलंय? त्यासाठी त्यांनी प्रमाद असा शब्द वापरला आहे. प्रमाद. हो, प्रमाद. प्रमाद म्हणजे एक प्रकारचा निष्काळजीपणा, सतत गाफील राहण्याची प्रवृत्ती किंवा स्वतःच्याच अस्तित्वाबद्दल बेफिकीर असणे. येथे सर्वात आकर्षक किंवा धक्कादायक गोष्ट म्हणजे बुद्ध आळशी व्यक्तीचं वर्णन करताना अत्यंत कठोर पण सत्य विधान करतात. ते काय? ते म्हणतात की आळशी व्यक्ती ही जिवंत असूनही मेल्यासारखी आहे. बापरे. विचार करा, हे विधान किती सखोल आहे. पण थोडं थांबूया. म्हणजे जिवंत असूनही मेल्यासारखे हे ऐकायला थोडं अतिशयोक्ती वाटत नाही का? कसं काय? म्हणजे बघा ना, एखादा माणूस फक्त रविवारी दुपारची झोप काढत असेल किंवा टीव्ही बघत असेल तर त्याला थेट मेल्यासारखे म्हणणे खूपच टोकाचे वाटते मला तरी. हां, तुमचा हा प्रश्न खूप रास्त आहे. पण याचा अर्थ समजून घेण्यासाठी आपल्याला जिवंत असणे म्हणजे नक्की काय हे बघावे लागेल. म्हणजे श्वास घेणे? नाही, तेच तर. जिवंत असणे म्हणजे केवळ श्वास घेणे, रक्तभिसरण चालू असणे किंवा अन्न पचवणे नव्हे. बौद्ध तत्वज्ञानात जिवंत असणे म्हणजे ऊर्जेने, जाणीवेने आणि उद्देशाने कार्य करणे. ओके. जेव्हा माणूस प्रमादात किंवा आळसात बुडतो तेव्हा तो आपल्यातील क्षमतांचा, वेळेचा आणि पर्यायाने स्वतःच्या जीवनाचाच एक प्रकारे अंत करत असतो. म्हणजे जगण्यातील तो हेतूच संपतो. अगदी. आजच्या काळातील उदाहरण द्यायचे झाले तर तासनतास मोबाईलवर निरर्थक स्क्रोलिंग करणे. हो, हे तर सगळेच करतात. तिथे काय होतं? डोळे उघडे आहेत, श्वास चालू आहे, पण मेंदू आणि जाणीव पूर्णपणे सुन्न झालेली असते. बरोबर. माणूस त्या क्षणी स्वतःच्या वास्तवापासून पूर्णपणे तुटलेला असतो. याच अवस्थेला धम्मपद जिवंतपणे मरणे म्हणत आहे. बापरे, हे स्क्रोलिंगचं उदाहरण अगदी अचूक लागू पडतं. हे समजून घेण्यासाठी या पुस्तकात पाप वग्गो आणि अपमाद वग्गो या धम्मपदातील 2 महत्वाच्या अध्यायांचा संदर्भ दिला आहे. हो, अत्यंत महत्वाचे अध्याय आहेत ते. या अध्यायांमध्ये आळशी व्यक्तीची काही विशिष्ट लक्षणे अतिशय स्पष्टपणे सांगितली आहेत, जी आजही इतक्या शतकांनंतरही तितकीच खरी आहेत. हो, ती लक्षणे कोणती आहेत? पहिलं लक्षण म्हणजे तरुण असूनही कष्टाचा तिरस्कार करणे. म्हणजे बघा, शरीरात ताकद आहे, वय आहे, पण कोणतंही कष्टाचं काम नकोसं वाटतं. हां, आजकाल हे खूप बघायला मिळतं. दुसरं लक्षण म्हणजे ज्याचे संकल्प अतिशय कच्चे आहेत. आणि तिसरं अत्यंत रंजक लक्षण म्हणजे ज्याचे लक्ष केवळ खाण्यापिण्यात आणि शारीरिक सुखांमध्येच मग्न आहे. अगदी. या साहित्यात स्पष्ट केले आहे की अशी लक्षणे असणारी व्यक्ती कधीही प्रज्ञा म्हणजेच विस्डम प्राप्त करू शकत नाही. आळस हा एक असा मानसिक आजार आहे जो माणसाला कायम
उद्या करू या भ्रमात अडकवून ठेवतो. हो, आणि हा जो उद्या करूचा आजार आहे ना, त्याचे थोडे मानसशास्त्रीय विश्लेषण करणं खूप गरजेचं आहे. नक्कीच. जर आपण याला आजच्या हसल कल्चर किंवा सतत धावपळीच्या जगाशी जोडले तर लक्षात येईल की हा भ्रम मानवी मनाची एक मोठी फसवणूक आहे. फसवणूक कशी? कारण प्रज्ञा किंवा शहाणपण हे नेहमी थेट अनुभवातून आणि कृतीतून येते. जेव्हा एखादी व्यक्ती तरुण असूनही कष्ट करत नाही तेव्हा ती अनुभवांचे दरवाजे स्वतःहून बंद करत असते. म्हणजे नवीन काही शिकायलाच मिळत नाही. बरोबर. कच्चे संकल्प माणसाला कोणत्याही एका ध्येयावर ठाम राहू देत नाहीत. आज एक गोष्ट सुरू करायची, उद्या कंटाळा आला की दुसरीकडे वळायचे. हो अगदी. आणि केवळ खाण्यापिण्यात किंवा सुखात मग्न राहणे हे दर्शवते की व्यक्तीचे लक्ष केवळ तात्कालिक आनंदावर, ज्याला आपण आजच्या भाषेत डोपामिन हिट्स म्हणतो, त्यावर केंद्रित आहे. इन्स्टंट ग्रॅटिफिकेशन. अगदी तेच. प्रज्ञा मिळवण्यासाठी कष्ट, सातत्य आणि खोल विचार आवश्यक असतो. पण उद्या करू हा विचार माणसाला आजच्या कृतीपासून आणि आजच्या वास्तवापासून पळ काढण्याची एक अत्यंत सोपी पळवाट देतो. आणि उद्या कधीच येत नाही, माणूस त्याच चक्रात अडकून राहतो. नक्कीच. पण खरी गोम इथेच आहे. जर हा आजार इतका भयंकर आहे आणि तो आपल्याला जिवंतपणे सुन्न करत असेल तर मग यावर काही उपाय आहे का? हो, उपाय दिलेला आहे. कारण नुसतं तत्वज्ञान सांगून उपयोग नाही. धम्मपदात यावर एक अतिशय प्रभावी उपाय सांगितला आहे, उठाण. उठाण. धम्मपदातील मूळ वचन असे आहे की उठानबो सतीमतो. हे वचन ऐकायला खूप साधे वाटते, पण त्याचा अर्थ खोल आहे. होय, आणि या वचनाचे सविस्तर विश्लेषण केल्याशिवाय आपल्याला आळसावर मात करण्याचे रहस्य उलगडणार नाही. मग याचा अर्थ काय होतो नक्की? उठाण म्हणजे केवळ झोपेतून उठून उभे राहणे नव्हे, तर त्याचा अर्थ आहे प्रयत्नशील असणे किंवा सतत जागी असणारी ऊर्जा. ऊर्जा, एनर्जी. हो, पण फक्त ऊर्जा असून चालत नाही. अनेक लोकांकडे खूप ऊर्जा असते, पण ते चुकीच्या कामात ती वाया घालवतात. म्हणूनच त्याच्या जोडीला येणारा अत्यंत महत्वाचा शब्द आहे सती. सती म्हणजे माइंडफुलनेस. बरोबर. अगदी बरोबर. सती म्हणजे स्मृती, जागी असणे, वर्तमानाचे भान असणे. हे समजून घेण्यासाठी आपण एक आधुनिक रूपक घेऊया. सांगा. समजा एक अतिशय वेगवान कार आहे. त्या कारचे इंजिन म्हणजे उठाण किंवा ऊर्जा. ओके. पण जर तुम्ही ती गाडी न्यूट्रल गिअरमध्ये ठेवली आणि ॲक्सेलरेटर होरात दाबला तर काय होईल? खूप मोठा आवाज होईल, इंजिन गरम होईल. हो, आणि ऊर्जा खर्च होईल, पण गाडी एक इंचही पुढे जाणार नाही. अगदी खरंय. आजकाल अनेक लोक असेच बर्नआउट होतात. त्यांच्याकडे ऊर्जा असते पण दिशा नसते. सती म्हणजेच माइंडफुलनेस हे त्या गाडीला योग्य गिअरमध्ये टाकण्याचं काम करते. क्या बात आहे, किती अचूक रूपक आहे. बुद्ध स्पष्ट करतात की ज्या व्यक्तीकडे सतत प्रयत्न करण्याची तयारी म्हणजे उठाण आहे आणि ज्याची स्वतःच्या प्रत्येक कृतीवर पूर्ण जाणीव म्हणजे सती आहे, अशा व्यक्तीचं यश दिवसेंदिवस वाढतच जाते. हे गाडीचं रूपक खरोखरच डोक्यात प्रकाश पाडणार आहे. नुसती धावपळ म्हणजे प्रगती नव्हे, तर भान ठेवून केलेली कृती महत्वाची. नक्कीच. आणि यावर एक अत्यंत व्यावहारिक विचार या स्रोतामध्ये दिलाय, जो मला खूप आवडला. जेव्हा जेव्हा आळस अंगात भिनू लागतो तेव्हा स्वतःला एकच गोष्ट अगदी ठामपणे सांगायची आहे. कोणती गोष्ट? हा क्षण पुन्हा येणार नाही. खूप खोल विचार आहे हा. विचार केल्यास हे वाक्य मनाला हादरवून सोडणारे आहे. आपण उठाण आणि सती यावर बोलत आहोत. जेव्हा आपण स्वतःला सांगतो की हा क्षण पुन्हा येणार नाही, तेव्हा आपण खऱ्या अर्थाने त्या सती किंवा जागरूक अवस्थेत येतो. बरोबर. ती जाणीवच आपल्याला न्यूट्रलमधनं बाहेर काढून गाडी गिअरमध्ये टाकायला म्हणजेच कृती करायला ऊर्जा देते. आणि ही जाणीवच माणसाला प्रमाद किंवा निष्काळजीपणातून बाहेर काढते. आळस आणि प्रयत्न यातील हा लढा समजून घेण्यासाठी धम्मपदात 2 मुख्य प्रवृत्तींवर चर्चा केली आहे. त्या 2 प्रवृत्ती कोणत्या? एक विरोधाभास तिथे मांडला आहे, कुसीत विरुद्ध आरद्धवीर्य. कुसीत आहे आरद्धवीर्य. हो, कुसीत म्हणजे आळशी व्यक्ती आणि आरद्धवीर्य म्हणजे सतत प्रयत्नशील असणारा. हा फरक अधिक स्पष्ट करण्यासाठी तिथे अत्यंत शक्तिशाली निसर्गाचे रूपक वापरले आहे. हो, ते झाडाचे रूपक. हे वाचताना मला जाणवले की प्राचीन साहित्यात निसर्गातून किती अचूक उदाहरणे घेतली जातात. बुद्ध सांगतात की जसा एखादा जोराचा वारा एका कमकुवत, मुळासैल असलेल्या आणि आतून पोखरलेल्या झाडाला अत्यंत सहजतेने मुळासकट उपटून पाडतो, अगदी तसाच मार एका आळशी म्हणजे कुसित व्यक्तीला सहज पाडतो. इथे मार म्हणजे काय? आता इथे मार ही संकल्पना समजून घेणं गरजेचं आहे. बौद्ध तत्वज्ञानात मार म्हणजे कोणी शिंगे असलेला राक्षस नाही.
मार म्हणजे आपल्याच मनातील नकारात्मकता, मोहात पाडणाऱ्या गोष्टी किंवा आजच्या भाषेत सांगायचे तर डिस्ट्रॅक्शन्स. अरे वा, म्हणजे मोबाईलचे नोटिफिकेशन्स वगैरे? अगदी. कुसित व्यक्तीचं मन त्या कमकुवत झाडासारखं असतं. एखादी छोटीशी अडचण आली किंवा मोबाईलवर एखादं नोटिफिकेशन आलं की ते लगेच स्वतःच्या कामावरून लक्ष ओढवतात आणि हार मानतात. आणि याउलट तो अर्धवीर्य व्यक्ती कसा असतो? जो अर्धवीर्य आहे, जो प्रयत्नशील आहे, तो एखाद्या मजबूत, खोल मुळे असलेल्या पर्वतासारखा किंवा महाकाय वृक्षासारखा असतो. पण यावर प्रकाश टाकला आहे. कोणती संकल्पना? आणि ती संकल्पना आहे मरणसती, मृत्यूची जाणीव. हो. आपण सुरुवातीला उद्या करू ह्या भ्रमाबद्दल बोललो. आळस मुळात तेव्हाच येतो जेव्हा माणसाला आतून कुठेतरी असे वाटत असते की त्याच्याकडे आयुष्यात अजून खूप वेळ शिल्लक आहे. बरोबर. आज नाही केले तर काय फरक पडतो, उद्या करू, पुढच्या आठवड्यात करू, ही वृत्ती वेळेच्या भ्रमातून निर्माण होते. आपण सगळेच जणू काय आपण अमर आहोत अशा थाटात जगत असतो. हा एक अतिशय गंभीर आणि प्रत्येकाने स्वतःच्या आत डोकावून विचार करायला लावणारा मुद्दा आहे. बऱ्याचदा जेव्हा आपण मृत्यूची जाणीव किंवा मरणसतीबद्दल बोलतो तेव्हा लोकांना वाटते की हा किती निराशावादी किंवा नकारात्मक विचार आहे. हो, साधारणपणे तसाच विचार केला जातो. पण तसे अजिबात नाहीये. उलट ती मानवी जीवनातील सर्वात मोठी प्रेरणा ठरू शकते. ती कशी काय? आधुनिक मानसशास्त्रातही हे सिद्ध झाले आहे की जेव्हा माणसाला डेडलाईन माहिती असते तेव्हा तो वेगाने काम करतो. बुद्ध म्हणतात की मृत्यू हा जीवनाची अंतिम डेडलाईन आहे. बापरे, अंतिम डेडलाईन? आणि तो कधीही कोणत्याही क्षणी येऊ शकतो. तो काही पूर्वसूचना देऊन किंवा कॅलेंडरवर अपॉइंटमेंट घेऊन येत नाही. त्यामुळे जे काही साध्य करायचे आहे, जे काही चांगले कर्म करायचे आहे ते आत्ताच करणे आवश्यक आहे. म्हणजे उद्यावर ढकलून चालणार नाही? अजिबात नाही. वेळेचा भ्रम हाच आळसाचा सर्वात मोठा मित्र आहे. जोपर्यंत आपण वेळेला अनंत मानतो तोपर्यंत प्रमाद आणि आळस आपले रक्षणकर्ते वाटतात. पण ज्या क्षणी वेळेची मर्यादा लक्षात येते त्या क्षणी तो खोटा आळस गळून पडतो. मरणसती माणसाला भविष्याच्या चिंतेतून बाहेर काढून थेट वर्तमानात जगायला भाग पाडते. हे ऐकायला खूपच सखोल आणि प्रभावी वाटते. पण आपण थोडं वास्तवात येऊया. हो, नक्कीच. आपण तत्वज्ञान खूप ऐकतो की मरणाची जाणीव ठेवा, ऊर्जा वाढवा, पण प्रत्यक्ष रोजच्या धावपळीच्या आयुष्यात हे आचरणात आणणे खूप कठीण जाते. हे अगदी खरंय. परफेक्शनच्या नादात अनेकदा सुरुवातच होत नाही. म्हणूनच आपल्या या साहित्यात, धम्मपदात 3 अत्यंत व्यावहारिक, प्रॅक्टिकल गोष्टी सांगितल्या आहेत. या गोष्टी थेट रोजच्या जगण्यात वापरता येण्यासारख्या आहेत. हो, आणि या व्यावहारिक गोष्टी खरोखरच जीवनाचा पाया बदलू शकतात. यातली पहिली गोष्ट म्हणजे छोट्या कामांपासून सुरुवात करणे. म्हणजे स्टेप बाय स्टेप. अगदी. धम्मपद अतिशय सुंदर उदाहरण देते की पाण्याचा एक एक थेंब साचून जशी एक मोठी घागर भरते, अगदी तसेच छोटे छोटे प्रयत्न करून आळसावर कायमचा विजय मिळवता येतो. आपण बऱ्याचदा चूक कुठे करतो? आपण एकाच वेळी खूप मोठे ध्येय समोर ठेवतो. मी आजपासून रोज पहाटे 4 वाजता उठेन किंवा मी आजच माझा पूर्ण आठवड्याचा अभ्यास संपवेन. हो, आणि मग ते होत नाही. लहान लहान कृतींवर लक्ष केंद्रित केले पाहिजे. एक थेंब टाकणं सोपे आहे आणि ते सातत्याने केल्यास यश निश्चित मिळते. हे अगदी खऱ्या आयुष्यात लागू पडते. म्हणजे 50 पाने वाचण्यापेक्षा फक्त 1 पान वाचण्याचं ध्येय ठेवले तर आळस कमी होतो. बरोबर. पण यानंतरचा जो दुसरा मुद्दा आहे तो मला वाटतं आजच्या काळात सर्वात जास्त महत्वाचा आहे. कोणता? संगतीचा परिणाम. आपण नेहमी ऐकतो की माणूस हा त्याच्या सभोवतालच्या 5 लोकांचा आरसा असतो. या साहित्यानुसार आळशी लोकांच्या संगतीत राहिल्यास नकळतपणे आपलाही आळस वाढू लागतो. त्यांचे उद्या करू हे तत्वज्ञान हळूहळू आपल्याही विचारांचा भाग बनते. अगदी तंतोतंत. म्हणूनच बुद्ध कल्याणामित्त म्हणजेच चांगल्या मित्रांच्या संगतीवर अत्यंत भर देतात. आपली संगत आपलं भविष्य ठरवते. जर आपले मित्र अर्धाध्वीर्य म्हणजेच प्रयत्नशील असतील तर आपल्यालाही सतत उठाण म्हणजे ऊर्जा आणि प्रेरणा मिळत राहील. हो, पण अर्लावित्र म्हणजे नक्की काय? कल्याणामित्र ही संकल्पना खूप सखोल आहे. मित्र केवळ तेच नसतात जे आपल्याला आनंद देतात किंवा जे आपल्या प्रत्येक गोष्टीत होकार मिसळतात. खरे मित्र ते असतात जे आपल्याला आपल्या आळसातून, प्रमादातून बाहेर काढतात आणि प्रगतीच्या मार्गावर चालण्यास प्रवृत्त करतात. आणि या कल्याणामित्राबद्दल विचार करताना मला एक वेगळाच विचार आला. कोणता? आजच्या जगात आपले सर्वात जवळचे मित्र कोण आहेत? आपले मोबाईल फोन्स आणि त्यातील सोशल मीडिया अल्गोरिदम.
अगदी बरोबर. हे अल्गोरिदम एका अर्थाने आपले आळशी मित्रच बनले आहेत. ते आपल्याला तासनतास एका जागी बसून ठेवतात, आपल्या मेंदूला चुकीचे डोपामिन देतात. नक्कीच. त्यामुळे चांगल्या मित्रांची संगत निवडताना आपण कोणते ॲप्स वापरतो आणि कोणाला फॉलो करतो हेही आजच्या काळात कल्याणा मित्राचाच भाग असायला हवा. खूपच उत्तम दुवा तुम्ही जोडलात. आभासी जगातील संगतीही तितकीच परिणामकारक असते. आता यानंतर जी तिसरी व्यावहारिक गोष्ट तिथे सांगितली आहे ती तर प्रत्येकाच्या रोजच्या संघर्षाशी जोडलेली आहे. कोणती? मनावर ताबा मिळवणे. अरे देवा, हे तर खूपच अवघड आहे. म्हणजे सगळं ठीक आहे, पण प्रत्यक्ष जेव्हा लढाईची वेळ येते ना, तेव्हा हे सगळं तत्वज्ञान विसरायला होतं. हो ना. मी एक गमतीदार पण अगदी रोज घडणारं उदाहरण देतो. सकाळी 6 वाजता जेव्हा अलार्म वाजतो आणि अंथरुणातून उठण्याची वेळ येते, तेव्हा माझं मन इतकं हुशार असतं की ते मला हजारो बहाणे शोधून देतं. काय सांगते मन? मन म्हणतं, अरे बाहेर खूप थंडी आहे, काल रात्री तू खूप उशिरापर्यंत काम करत होतास, शरीराला विश्रांती हवीच, किंवा अजून फक्त 5 मिनिटं झोपतो मग लगेच उठेन. हो, हे 5 मिनिटांचं गाजर तर खूपच प्रसिद्ध आहे. अगदी. हे बहाणे इतकी खरे आणि तर्कशुद्ध वाटतात की मी स्वतःशीच वाटाघाटी करायला लागतो आणि अनेकदा अलार्म बंद करून पुन्हा झोपतो. तिथे धम्मपदाचं ज्ञान कसं वापरायचं? एक अतिशय अचूक आणि सर्वांच्याच ओळखीचा प्रसंग आहे. अलार्म वाजल्यावर सुरू होणारा हा मनाचा खेळ सर्वात धोकादायक असतो. मग यावर उपाय काय? यावर धम्मपदानुसार जो उपाय सांगितला आहे तो अत्यंत प्रभावी आहे. तो म्हणजे स्वतःचा साक्षी म्हणजे विटनेस बनणे. साक्षी बनणे. हो. जेव्हा सकाळी मन हे बहाणे शोधत असते तेव्हा त्या मनाच्या खेळात अडकू नका आणि सर्वात महत्वाचे म्हणजे मनाशी वाटाघाटी करू नका, निगोसिएशन्स करूच नका. म्हणजे मनाचं ऐकायचंच नाही. मनाचे ऐकण्याऐवजी स्वतःला त्या विचारांपासून थोडे वेगळे काढा आणि साक्षीदार बनून त्या विचारांकडे पहा. माझे मन आता मला फसवण्याचा प्रयत्न करत आहे, ते जुनीच रेकॉर्ड वाजवत आहे, हीच जाणीव ठेवा. इंटरेस्टिंग. आणि मग मनाशी कोणताही संवाद न करता थेट आपल्या शरीराला आदेश द्या. पांघरूण बाजूला करणे आणि जमिनीवर पाय ठेवणे ही एक यांत्रिक कृती करा. मनावर ताबा मिळवणे म्हणजे मनाशी कुस्ती खेळणे नव्हे, तर मनाचा फसवेपणाला ओळखून शरीराला थेट कृतीकडे वळवणे. क्या बात आहे. म्हणजे मनाला पटवून देत बसायचे नाही, तर थेट ॲक्शन घ्यायची. अलार्म वाजला की शरीराने रोबोटसारखे पांघरून बाजूला करायचे. अगदी तसंच. हे खरोखरच करून पाहण्यासारखे आहे. आजची ही चर्चा खरोखरच खूप समृद्ध करणारी आहे. आपण आजच्या चर्चेचा थोडक्यात सारांश काढूया. हो, नक्कीच. आपण पाहिले की आळस म्हणजे केवळ शरीराला विश्रांती हवी असणे नव्हे, तो प्रगती थांबवणारा, माणसाला जिवंतपणीच मृत्यूची अवस्था देणारा प्रमाद आहे. बरोबर. आणि या आजारावरील खरी औषधे कोणती? तर उठान म्हणजे निरंतर प्रयत्न, सती म्हणजे भान किंवा जागृत अवस्था, कल्याणामित्त म्हणजे चांगल्या मित्रांची संगत, आणि मरणसती म्हणजे आपल्याकडे अनंत वेळ नाही या मर्यादेची सतत जाणीव असणे. नक्कीच. ही सगळी तत्वे माणसाला आतून बदलून टाकणारी आहेत. पण आजच्या या सखोल चर्चेच्या शेवटी मी एक महत्वाचा प्रश्न उभा करू इच्छिते आणि एक नवा विचार सर्वांसमोर मांडू इच्छिते. कोणता विचार? आपण आज पाहिले की धम्मपदानुसार जाणीवपूर्वक प्रयत्न आणि कष्ट टाळणे म्हणजे आळस किंवा प्रमाद हा माणसाला जिवंत असूनही मेल्यासारखे बनवतो. जर हे सत्य असेल तर आपण आजच्या आपल्या आजूबाजूच्या परिस्थितीवर थोडा गंभीरपणे विचार करायला हवा. कसा काय? आज आपण अशा आधुनिक जगात राहत आहोत जिथे प्रत्येक नवीन तंत्रज्ञान, प्रत्येक नवीन गॅजेट आणि प्रत्येक ॲप हे माणसाचे कष्ट वाचवण्यासाठी आणि त्याला जास्तीत जास्त आराम देण्यासाठी डिझाईन केले जात आहे. अगदी खरंय. एका क्लिकवर सगळं होतं. हो, एका बटणवर जेवण घरी येते, जागेवरून न हलता आपण जगाशी संपर्क साधतो. चालण्याऐवजी वाहने आहेत, विचार करण्याऐवजी कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजे AI आहे. मग प्रश्न असा निर्माण होतो की हे तंत्रज्ञान खरोखरच आपली प्रगती करत आहे की नकळतपणे आपल्या संपूर्ण समाजालाच एका सामूहिक प्रमाद आणि मानसिक दुर्बलतेकडे ढकलत आहे? आराम मिळवणे आणि प्रगती करणे यातील सीमारेषा नक्की कुठे संपते? बापरे, हा विचार खरोखरच डोक्यात एक नवी खळबळ उडवून देणारा आहे. आपण स्वतःला सोयीसुविधांच्या नावे एका मोठ्या प्रमादात तर ढकलत नाही आहोत ना? हाच तो खरा प्रश्न आहे. ज्या गोष्टी आपल्याला मदत करण्यासाठी बनवल्या आहेत त्याच आपल्याला आतून कमकुवत तर करत नाहीत ना? ऐकणाऱ्यांनी या प्रश्नावर स्वतः शांतपणे नक्की विचार करायला हवा. तुमचा रोजचा जीवनातील आराम तुम्हाला प्रगतीकडे नेत आहे की सामूहिक आळसाकडे?
या अत्यंत सखोल आणि विचार करायला लावणाऱ्या प्रश्नासोबतच आपण आजची ही चर्चा इथेच थांबूया. धम्मपदातील हे प्राचीन शहाणपण आपल्या आजच्या धावपळीच्या आयुष्यात नक्कीच एक सकारात्मक बदल घडवून आणेल अशी आशा आहे. ही चर्चा ऐकल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.